हॅलो फ्रेंड्स, डान्स आणि फूड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर याच्या आधी आपण छान असा गव्हाच्या पिठाचा केक बनवला होता, त्याच्यानंतर आपण चॉकलेट केक बनवला होता। तर आज आपण छान असा रव्याचा केक म्हणजे सुजीचा केक बनवणार आहोत। तर त्यासाठी लागणारे आपण साहित्य बघूया। तुम्ही बघू शकता इथं मी 1 वाटी रवा घेतलेला आहे, पाऊण वाटी साखर घेतलेली आहे, पाऊण वाटी तेल घेतलेलं आहे। तेलाच्या जागी तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता। 1 वाटी दूध घेतलेलं आहे, 4 चम्मच मी मिल्क पावडर घेतलेली आहे। मिल्क पावडर ऑप्शनल आहे, असेल तर टाका, नसेल तर नाही टाकली तरी चालेल। त्याचबरोबर मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे आणि आपल्याला गार्निशिंगसाठी म्हणून टुटी फ्रुटी घेतलेली आहे। त्याचबरोबर इसेन्स लागणार आहे आपल्याला आणि बेकिंग पावडर, त्याचबरोबर बेकिंग सोडा। तर चला मग आपण हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यामुळे की आपला जो फेटण्याचा वेळ आहे तो वाचतो। त्याच्यामुळे हे सर्व आपण आता मिक्सरला फिरवून घेऊया। आता आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये हा 1 वाटी रवा, त्याचबरोबर ही पाऊण वाटी साखर, हे आता आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत। आता यामध्ये आपण हे अर्धे वाटी दही, त्याचबरोबर पाऊण वाटी तेल आणि हे मिल्क पावडर आणि दूध, हे आता सर्व मिक्सरला आपण फिरवून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता हे सगळं मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। आता हे आपण या बाउलमध्ये काढून घेऊया। तुम्ही बघू शकता हे थोडंसं थिक वाटत आहे, तर मी यामध्ये अजून थोडंसं दूध ॲड करते, मीठ घालते, थोडंसं खायचा सोडा अर्ध्या चम्मचला पण थोडासा कमी, त्याचबरोबर 1 चम्मचला थोडासा कमी बेकिंग पावडर, थोडंसं दूध टाकून मी आता हे छान मिक्स करून घेते। तुम्ही पाहू शकता हे बॅटर आता थोडं फुललेलं दिसत आहे। इसेन्स अर्धा चमचा आणि ही टुटी फ्रुटी, यामध्ये थोडासा मैदा मिक्स करून मी ही टुटी फ्रुटी सुद्धा यामध्ये टाकत आहे। तर हे छान असं मिक्स करून घ्यायचं। मी OTG 180 डिग्रीवर फ्री हीट करायला ठेवला आहे। आता हे बॅटर आपलं झालेलं आहे, तर आता आपण या केक टिनला तेल लावून यामध्ये हे बॅटर टाकून देऊ। आता हे सर्व बॅटर आपण यामध्ये टाकून देऊया। याला आता आपण थोडंसं टॅप करून घेऊ। तर तुम्ही यावरती थोडेसे आपण आता टुटी फ्रुटी टाकून घेऊ आणि आपण 30 ते 35 मिनिटासाठी हा केक बेक करायला OTG मध्ये ठेवून देऊ। OTG मध्ये ठेवून देऊया। तीस ते 35 मिनिटांनी हा आपण आपला केक चेक करून बघू झालाय की नाही। तुम्ही बघू शकता आपली टूथपिक क्लिअर निघालेली आहे, म्हणजे हा आपला केक झालेला आहे। आता याला आपण छान असं थंड करून घेऊ। तुम्ही पाहू शकता आपला केक किती छान असा फुललेला आहे। आता याचे कडे आपण लूज करून याला छान असं प्लेटमध्ये काढून घेऊया।
तुम्ही पाहू शकता हा आपला किती केक छान झालेला आहे। आता याचे आपण छान असे स्लाइस कट करून घेणार आहोत। त्याचबरोबर हा केक रव्यापासून बनवल्यामुळे हा केक खूप पौष्टिक आहे। तुम्हाला मी दाखवते बघा, हा रवा केक किती छान झालेला आहे आणि स्पॉन्जी झालेला आहे। हा रवापासून बनवल्यामुळे हा खूप पौष्टिक आहे। आपण कोणताही मैदा किंवा गव्हाचं पीठ न वापरता आपण हा रव्याचा केक बनवलेला आहे। तर हा केक आपण छान असं प्लेटमध्ये काढून घेणार आहेत। तर तुम्ही असा केक घरी नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला छान जमेल। तर असा केक आपण चहासोबत सुद्धा हा रवा केक खाऊ शकतो। त्याचबरोबर लहान मुलांना टिफिनला हा केक तुम्ही देऊ शकता, कारण हा रव्यापासून बनवल्यामुळे हा पौष्टिक आहे। तर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।